करंजखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हॉटेल दीक्षा व्हेज नॉन व्हेज हॉटेलला भेटी प्रसंगी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडेचा सत्कार करताना मान्य श्री योगेश मोकाशी साहेब तसेच या प्रसंगी धतराव भुजंग मान्य श्री रमजान शाह तसेच मान्य श्री सय्यद रमजान यांचा सुद्धा या ठिकाणी मान्य श्री मोकाशी साहेब हे सत्कार करत आहे। धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज करंजखेडा परिसरातील एक भव्य दिव्य हॉटेलचं उद्घाटन काही दिवसापूर्वी झालं आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही आज उपस्थित झालो। हॉटेल दीक्षेच्या माध्यमातून मान्य श्री योगेश भाऊ मोकासे यांनी जनसेवा करण्याचा जो वसा उचललेला आहे त्या माध्यमातून आज मान्य श्री धतराव भुजंग साहब, मान्य श्री रमजान साहब, हमारे अपने करंजखेड़ के परिसर के फनकार और हमारे दूसरे रमजान साहब, हमारे इस एरिया के नामचंद प्रसिद्ध पर्सनॅलिटी। तर आज खरंच आनंद वाटू लागलेला आहे। या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या या करंजखेडा गावामध्ये लक्षात आलेल्या नागरिकांच्या की उद्योग केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये। आम्ही शेतकरी जरूर आहोत। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उद्योग चालतो। त्या शेतकरी उद्योग बरोबरच आम्हाला साइड बिझनेस करणं गरजेचं आहे, छोटे मोठे उद्योग उभे करणं गरजेचं आहे, आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे। तर तेच विचार करून मान्य श्री योगेश भाऊ मोकासे यांनी या करंजखेड गावाची काय नस आहे ती कशी ओळखायची, या नागरिकांना कशा प्रकारे यांच्या समोर जायचं, यांची सेवा कशी होईल या माध्यमातून हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे। आणि हॉटेल दीक्षा व्हेज नॉन व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंटच्या माध्यमातून यांनी ही हॉटेल सुरू केलेली आहे। तर आमची विनंती आहे की या परिसरामध्ये तुम्ही जेव्हा राहतात तुम्हाला या परिसरामध्ये स्वतःचं अस्तित्व उभं करण्यासाठी ज्या गावात तुम्ही राहतात त्या गावात तुमचे कामधंदे वाढले पाहिजेत, दोन पैसे तुम्हाला तुमच्या परिवाराला भेटले पाहिजेत, कारण की सामाजिक दृष्टिकोन तुम्हाला समोर ठेवायचा आहे। मग समोर ठेवायचा असेल तर दोन पैसे तुम्हाला कमवले गेले पाहिजेत। मग कमवले गेले तर तुम्हाला तुमचा जर कधी पारंपरिक शेती उद्योग असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आता तुमची संख्या वाढली, एक दोघाचे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 12 झाले, 12चे 20 झाले, वाढत चाललेली संख्या। मग कमाईचं साधन वेगवेगळे वाढले पाहिजे। 4 भाऊ आहेत, 2-3 भाऊ आहेत, 2-3 भावाने वेगवेगळे उद्योग टाकले पाहिजेत। तर त्या पद्धतीनंच आज योगेश भाऊ मोकासे यांनी हॉटेल दीक्षेच्या माध्यमातून उद्योग सुरू केला आणि या करंजखेड परिसरामध्ये आपलं अस्तित्व उभं केलं। खरं तर व्यवसाय करायला तुम्हाला चांगल्या प्रकारचा अनुभव असायला पाहिजे। तो अनुभव योगेश भाऊ मोकासे यांनी घेतलेला आहे। त्यांनी आज जर या भागामध्ये तुम्ही बघू लागले चांगला विकास पुढे समोर येऊ लागलेला आहे। करंजखेड, चिंचोली, लिंबाजी, पिशोर, नागापूर, रामपूरवाडी या भागामध्ये आता लोकांची नाळ जुडलेली आहे। रस्त्याचा मोठा विकास झालेला आहे। रस्त्याच्या माध्यमातून तुम्हाला कन्नडहून आज करंजखेडला यायला कुठल्या प्रकारचा अडचण येत नाही। थोडेफार रस्ते खराब असेल पण खूप रस्ते चांगले झालेले आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या ह्या परिसरात विकास झालेला आहे। म्हणून नागरिकांमध्ये वैचारिक दृष्टिकोन बदललेला आहे। यांनी ठरवू लागलेलं आहे की आमच्या भागात सुद्धा चांगले उद्योग उभे राहू शकत्या, चांगला हॉटेल उद्योग वाढू शकतो, त्याला वाव भेटू शकतो चांगला। या भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा उद्योग इथे वाढेल आणि इथं चांगल्या प्रकारचा ग्रो करण्याची मानसिकता या भागातील नागरिकांची उभी राहिलेली आहे। शिल्लोड चाळीसगाव रोडवरील आहे करंजखेड परिसरातील हॉटेल दीक्षाच्या नावाखाली जनतेची सेवा करण्याचे माध्यम मान्य श्री योगेश भाऊ मोकासे यांनी केलेलं आहे। आणि नक्कीच मला अभिमान वाटतो की यंग जनरेशनने, नवयुवकांनी आपल्या भागामध्ये राहून आपल्या भागाचा विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून व्यवसाय पाणी सुरू केले पाहिजेत। आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे। अरे तुम्ही शहराच्या ठिकाणी जाता, लोकांची तिथं सेवा करता, अरे तीच सेवा जर कधी आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्याच नातेवाईकात, आपल्याच नागरिकांमध्ये केली तर आपल्या भागाचा विकास होईल। कारण की आपला भाग सुद्धा चांगल्या प्रकारे शहरीकरण झालेला आहे। आता हे मोठं मार्केट झालेलं आहे। तुमच्या समोर तुम्ही कोणतेही उद्योग उभे करा, ते उद्योग चांगल्या प्रकारचे चालू लागलेले आहे। फक्त तुम्हाला उद्योग चालवत असताना एकच काळजी घ्यायची आहे, ती काळजी म्हणजे तो कंटिन्यू चालवण्याच लागणार आहे। कुठल्याही प्रकारचा गॅप पडला पाहिजे नाही, त्याच्यात व्यत्यय आले पाहिजेत। जसं आपण घर चालवतो आणि या समाजामध्ये आपलं नाव कमवण्याचं मानसिकता ठेवतो
त्याच पद्धतीनं व्यवसाय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही व्यवसाय करणार त्या व्यवसायाला रात्रंदिवस त्याच्यामध्ये तुम्हाला जीव ओतावा लागणार आहे आणि आपला स्वतःचा हा परिवार म्हणून त्या व्यवसायाकडे तुम्हाला बघावं लागणार आहे आणि तो रात्रंदिवस जेव्हा करशाल तेव्हा तुम्हाला त्या उद्योगातून पैसा उभा राहणार आहे. म्हणून मी विनंती करतो आपल्या सर्वांना की एक वेळेस हॉटेल दीक्षाला तुम्ही भेट द्या. हॉटेल व्हेज नॉन व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंटच्या माध्यमातून योगेश भाऊ मोकासे यांनी ही हॉटेल सुरू केलेली आहे आणि योगेश भाऊ मोकासे यांचा नंबर आहे 9960 39 0224 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करून हॉटेलला तुम्ही व्हिजिट देऊ शकता, हॉटेलची टेस्ट बघू शकता. एक वेळेस तुम्ही या परिसरातील नागरिकांना विनंती आहे की नक्कीच तुम्ही या हॉटेलला व्हिजिट द्या आणि या जेवणाची तुम्ही टेस्ट घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.